नमस्कार. महाधुरळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखेर महायुतीतल्या सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट हातात एबी फॉर्म दिले. शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला, पण यादी फुटली. आपण काल शिवसेनेची, आज सकाळी भाजपची यादी जाहीर केली. जी आपण यादी जाहीर केली त्यामध्ये फक्त एकमेव बदल झालेला आहे अंतिम क्षणी. त्यामुळे जे आपण यादीत नाव घेतले त्या सगळ्यांना उमेदवारी दिलेली आहे. भाजपनं या पद्धतीनं मोठा धक्का काही ठिकाणी दिलेला आहे, काही ठिकाणी किरकोळ बदल केलेले आहेत. हे बदल काय केले? यादी तंतोतंत महाधुरळाची खरी ठरली आहे. तब्बल 37 उमेदवारांची यादी सकाळी सांगण्यात आली होती. त्यातले 36 नावं ही परफेक्ट आहेत. फक्त प्रभाग क्रमांक 20 मध्ये एका नावात बदल झाले आहे. बाकी सर्व प्रभागातली जी नावं आपण सांगितली ती नावं जशीच्या तशी संभाव्य यादी दिली, तीच यादी पुन्हा एकदा भाजपनं जाहीर केली नाही. पण त्यांच्या हातात एबी फॉर्म दिलेले आहेत. काय आहेत ती यादीतली नावं? ज्यांना एबी फॉर्म मिळालेले आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 आणि 2 भाजप लढणार नाही. आपण सकाळी सांगितलं होतं, त्यानुसार 1 आणि 2 मध्ये भाजपचा उमेदवार नाही. प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रदीप देसाई, राजनंदा महाडिक, वंदना विश्वजित मोहिते, ज्या विश्वजित मोहिते आमदार राजेश क्षीरसागरांची मेहुणे आहेत, पण त्यांना आता भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 4 दिलीप पवार आणि संजय निकम यांची उमेदवारी झाली आहे. प्रभाग क्रमांक 5 पल्लवी निलेश देसाई, मानसी धीरज पाटील. प्रभाग क्रमांक 6 मध्ये दीपा काटकर. प्रभाग क्रमांक 7 विशाल शिराळे आणि सौ दीपा टाणेकर. प्रभाग क्रमांक 8 शिवानी संजय पाटील, अमिता हेमंत कांदेकर. प्रभाग क्रमांक 9 माधवी पाटील आणि विजय देसाई. प्रभाग क्रमांक 10 मध्ये पूर्वा सुधीर राणे, अर्चना कोराणे. प्रभाग क्रमांक 11 माधुरी नकाते, निलांबरी गिरीश साळोके. प्रभाग क्रमांक 13 मध्ये माधुरी भटकर, सौ रेखा उगवे. प्रभाग क्रमांक 14 निलिमा शैलेश पाटील.